Welcome students, this is Jezukar sir here. Today we are going to learn features of partnership firm. In previous video, we learned the meaning of partnership. We studied the meaning of partnership just like a partnership is an association where there is an organization, there is an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. या प्रकारचा मिनिंग आपण लास्ट लेक्चरमध्ये या पार्टनरशिपचा समजून घेतला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म समजावून घेणार आहोत. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती देखील आपल्याला लक्षात घ्यायची आहेत की ज्या माध्यमातून पार्टनरशिप ओव्हरऑल ॲक्च्युअल त्यामध्ये जो मिनिंग असेल त्याचं जे काय बॅकग्राऊंड असेल पार्टनरशिपची जी काही कन्सेप्ट आहे ही तुमच्याकडनं तुम्हाला क्लिअर होईल. याकरिता फीचर्स ऑफ पार्टनरशिप आपण या ठिकाणी समजावून घेतो आहे. पार्टनरशिप फर्म समजावून घेतो आहे. सपोज या ठिकाणी टोटली 9 फीचर्स या पद्धतीने एक्सप्लेन केली आहेत बुक्समध्ये. त्यामध्ये नंबर फर्स्ट फीचर या ठिकाणी मेन्शन केलं की ॲग्रीमेंट. की ॲग्रीमेंट पार्टनरशिप इज अन ॲग्रीमेंट. पार्टनरशिप एक प्रकारची काय आहे ॲग्रीमेंट आहे की पार्टनरशिप एक प्रकारचा करार आहे की ज्यामध्ये पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. पार्टनरशिप कशातनं तयार होते ॲग्रीमेंटमधनं तयार होते म्हणून पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. पार्टनरशिप रिझल्ट आहे कशाचा ॲग्रीमेंटचा करार केला गेला पार्टनर्समध्ये आणि म्हणून पार्टनरशिप ॲग्रीमेंट ही त्या ठिकाणी काय आली आहे अस्तित्वात म्हणजे पार्टनरशिप अस्तित्वात आली आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अंडर ॲग्रीमेंट या प्रकारच्या फीचर्समध्ये आपण काय मेन्शन केलं आहे पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. पार्टनर्समधील जे काय ॲग्रीमेंट आहे पार्टनरशिपमधील ॲग्रीमेंटमुळे पार्टनरशिप काय आली आहे अस्तित्वात आलेली आहे. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. पार्टनरशिप कशाच्या माध्यमातून अस्तित्वात आली आहे ॲग्रीमेंटच्या माध्यमातून. इट कुड बी रिटर्न ऑर ओरल. इट कुड बी रिटर्न ऑर ओरल या प्रकारची पार्टनरशिप ॲग्रीमेंट कशा प्रकारे असते नेहमी लिखित किंवा तोंडी स्वरूपाची असते. पार्टनरशिपमध्ये पार्टनर्समधील जे काय करार आहेत ते कशा प्रकारचे असतात रिटर्न ऑर ओरल लेखी किंवा तोंडी स्वरूपाचे करार यामध्ये तयार केले जातात. रिटर्न ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड. आणि रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे काय की जो लेखी करार आहे तो काय केला तो इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज्ड ॲज अ प्रूफ इन द कोर्ट. रिटर्न ॲग्रीमेंट यूज्ड इन अ कोर्ट ॲज अ प्रूफ. रिटर्न ॲग्रीमेंट जो आहे लेखी करार जो आहे तो कोर्टामध्ये काय केला तो सादर केला जाऊ शकतो कशासाठी ॲज अ प्रूफ म्हणून पुरावा म्हणून. ठीक आहे in the court of law and such written agreement is known as partnership deed. आणि या written agreementलाच partnership deed म्हणून ओळखलं जातं. partnership deed means written agreement between partners which is suitable for providing into the court as a evidence or proof. कोर्टामध्ये लिखित स्वरूपातील जो काय करार आहे तो सादर करता येऊ शकतो. मात्र ओरली जो ॲग्रीमेंट आहे ओरली जे ॲग्रीमेंट असेल ते कोर्टमध्ये कन्सिडर केलं जात नाही. म्हणून ॲग्रीमेंट इज द फर्स्ट नंबर फीचर ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये ॲग्रीमेंट केल्याशिवाय पार्टनरशिप अस्तित्वात येत नाही. ॲग्रीमेंट कुणामध्ये होतं बिटवीन 2 or more persons. 2पेक्षा जास्त व्यक्ती ज्या असतील एकत्र येऊन ॲग्रीमेंट करूनच पार्टनरशिप काय करतात सेटअप करतात स्टार्ट करतात कॅरी ऑन करतात. हे असेल फर्स्ट नंबर फीचर. मग ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स कुड बी रिटर्न ऑर ओरल. पार्टनर्समधील जे ॲग्रीमेंट असेल ते कसं असेल रिटर्न ऑर ओरल याप्रमाणे आपण लक्षात घ्यायचे. सेकंड नंबर फीचर जर आपण अभ्यासलं तर यामध्ये आपल्याला मेन्शन काय करायचं आहे की नंबर ऑफ पार्टनर्स. पार्टनरशिप फर्ममध्ये नंबर ऑफ पार्टनर्स किती पार्टनर्स पार्टनरशिप फर्ममध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात की ज्यामध्ये मिनिमम 2 पार्टनर्स आर निडेड. पार्टनरशिप फर्म स्टार्ट करण्यामध्ये मिनिमम 2 व्यक्तींची आवश्यकता असते. 2 पार्टनर्स त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं असतं. मिनिमम 2 पार्टनर्स आर निडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म स्टार्ट करण्यामध्ये किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असते 2 भागीदारांची आवश्यकता असते. अँड दी मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50. आणि जास्तीत जास्त भागीदारांची संख्या किती असावी पार्टनरशिप फर्ममध्ये मॅक्झिमम number of partners into partnership just like a 50 according to Companies Act 2013 म्हटलंय according to Companies Act 2013. आता Companies Act 2013 या माध्यमातून
कंपनीज ॲक्ट 2013 अंडर म्हणण्यापेक्षा पार्टनरशिप ॲक्ट 1932 या प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन यामध्ये देऊ शकता. आता कंपनीज ॲक्ट की ज्यामध्ये सुरुवातीला यापूर्वीच्या याच्यामध्ये मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 20 या प्रकारची जी नंबर ऑफ पार्टनरशिप परमध्ये होती, मात्र आता त्यामध्ये चेंज झाला आहे. मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50 या प्रकारे कंपनी ॲक्ट 2013 या अगेन्स्ट किंवा या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलं गेलं आहे. थर्ड नंबर या ठिकाणी मेन्शन केला आहे लॉफुल बिझनेस. थर्ड नंबर फीचर इज लॉफुल बिझनेस किंवा थर्ड नंबर फीचर अभ्यासण्यापूर्वी नंबर ऑफ पार्टनर्स काय आहेत की मिनिमम 2 पार्टनर्स अँड मॅक्झिमम 50 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू सेटअप किंवा टू डू दी कॅरी ऑन अ बिझनेस ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपचा बिझनेस कॅरी ऑन करण्याकरिता मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50 या प्रकारचं नंबर ऑफ पार्टनर्सचं जे काही लिमिटेशन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. थर्ड नंबर असेल लॉफुल बिझनेस. पार्टनरशिप इज अ लॉफुल बिझनेस. पार्टनरशिप इज अ लिगल बिझनेस. पार्टनरशिप एक प्रकारचा कायदेशीर बिझनेस आहे. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. बिझनेस पार्टनरशिप अंडर काय कसा केला गेला पाहिजे, कायदेशीर बिझनेस तरीकेने केला गेला पाहिजे. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. पार्टनरशिप फर्मकडनं कुठल्या प्रकारचा बिझनेस केला जाऊ नये की जो स्टेटने किंवा राज्याने तो तुम्हाला अलाव केलेला नाही आहे, अशा प्रकारचा बिझनेस पार्टनरशिप फर्मकडनं केला जाऊ नये. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. की पार्टनरशिप फर्मकडनं कुठल्याही इलिगल बिझनेसला परवानगी दिली जात नाही, परमिट दिलं जात नाही. म्हणून लॉफुल बिझनेस शुड बी डन बाय पार्टनरशिप. लॉफुल बिझनेस शुड बी लॉफुल किंवा पार्टनरशिप बिझनेस शुड बी लॉफुल. पार्टनरशिप बिझनेस कसा असला पाहिजे, लॉफुल असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे, की ज्याला शासनाने गव्हर्नमेंटने त्याला काय केलेले असले पाहिजे, परमिट दिलेलं असलं पाहिजे. इलिगल बिझनेस आर डज नॉट प्रेफर्ड बाय अ स्टेट गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट. याप्रमाणे कुठल्या प्रकारच्या अनलॉफुल बिझनेसला अलाव परवानगी दिली जात नाही. हे झालं थर्ड नंबर फीचर ऑफ पार्टनरशिप. फोर्थ नंबर फीचर असेल शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. तुमचा बिझनेसमध्ये जो प्रॉफिट होईल किंवा जो लॉस होईल त्याचं शेअरिंग कशा प्रकारे केलं जातं, त्याची विभागणी कशा प्रकारे केली जाते, हे या पार्टनरशिप फर्मच्या फीचरमध्ये आपण लक्षात घेतोय. दी पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. पार्टनरशिप फर्म याच्यासाठी सेटअप केली जाते, स्टार्ट केली जाते. पार्टनरशिप फर्मच्या माध्यमातून बिझनेस कॅरी ऑन केला जातो कशासाठी, टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. जास्तीत जास्त नफा मिळावा या हेतूने पार्टनरशिप रन केली जाते. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. पार्टनर्स देखील ॲग्रीमेंटमध्ये जो काय दिलेला शेअर असेल, जो काय जे काय प्रपोर्शन असेल त्या प्रपोर्शनप्रमाणे पार्टनर्स देखील काय करतात, जो प्रॉफिट शेअरिंग असेल त्याचं डिवायडेशन त्या ठिकाणी करतात. इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट. जर पार्टनरशिप ॲग्रीमेंट जर त्या ठिकाणी काय असेल, सायलंट असेल, ॲब्सेन्स असेल. अबाउट रेशो. रेशोच्या संदर्भामध्ये पार्टनरशिप डीड किंवा पार्टनरशिप ॲग्रीमेंट जर त्या ठिकाणी ॲब्सेन्स असेल, इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. त्यानंतर जो प्रॉफिट अँड लॉस असेल तो काय केला जातो, इक्वली शेअर केला जातो कोणामध्ये, पार्टनर्समध्ये. पण केव्हा, इफ द पार्टनरशिप ॲग्रीमेंट इज सायलंट अबाउट रेशो. जर ॲग्रीमेंट सायलंट असेल रेशोच्या संदर्भामध्ये देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. जो प्रॉफिट असेल, लॉस असेल तो कसा शेअर केला जातो पार्टनर्समध्ये, इक्वली. इक्वल म्हणजे समान प्रमाणामध्ये सर्व पार्टनर्समध्ये प्रॉफिट जो काय असेल किंवा लॉस असेल तो काय केला जातो, इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. पण केव्हा, इफ ॲग्रीमेंट सायलंट अबाउट दी रेशो. रेशोच्या संदर्भात जर ॲग्रीमेंट सायलंट असेल तर पार्टनर्समधील जो काय प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल तो कसा केला जातो, कशा प्रकारे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो, इक्वली. हे लक्षात घ्यायचे. नेक्स्ट नंबर फीचर असेल शेअरिंग ऑफ नेक्स्ट असेल नंबर फिफ्थ अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी इज दी फिफ्थ नंबर फीचर ऑफ पार्टनरशिप, की ज्यामध्ये मेन्शन केलं दी लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड. पार्टनर्समधील लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड असते, अमर्यादित असते. पार्टनरची लायबिलिटी कशी असते, अमर्यादित. दी लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल. पार्टनर्समधील लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड असते, जॉईंट असते, सेव्हरल असते. संयुक्तरित्या किंवा अमर्यादित स्वरूपाची लायबिलिटी पार्टनरची असते. दी लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज. पार्टनर्स आर लायबल
टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. पार्टनर्स त्यांच्या खिशातील लास्ट रुपी 1 रुपया देखील शिल्लक असेल तरी देखील तो पार्टनर काय असतो, लायबल असतो. कशाकरिता? लायबिलिटीज पे करण्याकरिता. कशाच्या माध्यमातून तयार झालेल्या लायबिलिटीज? पार्टनरशिप फर्मच्या माध्यमातून ज्या देणेदारी आहेत त्या देण्याकरिता पार्टनर्स काय असतात, लायबल असतात. पार्टनर्स हॅव टू शेअर पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. त्यांच्या शेवटच्या खिशातील 1 रुपया जो काय असेल शेवटचा तो देखील एक देणेदारी म्हणून या पार्टनर्सला काय करावा लागतो, द्यावा लागतो. का तर ती लायबिलिटी कशी आहे पार्टनरची, अनलिमिटेड आहे याकरिता. इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज. मात्र पार्टनर्सकडे जर पार्टनरशिप फर्ममध्ये म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये जर ॲसेट्स अवेलेबल नसतील, सफिशियंट नसतील, पुरेशा नसतील, इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज पे करण्याकरिता जर ॲसेट्स सफिशियंट नसतील पार्टनर्सकडे किंवा पार्टनरशिप फर्मकडे, देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज्ड. मग पार्टनरला पार्टनरशिप फर्मची जी लायबिलिटी पे करण्याकरिता जर त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये जर सफिशियंट ॲसेट्स जर अवेलेबल नसतील तर पार्टनर्सला काय करावं लागतात, स्वतःच्या ज्या पर्सनल ॲसेट्स आहेत, पर्सनल प्रॉपर्टी ज्या आहेत ती काय करावं लागते, पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. पार्टनर्सला पर्सनल प्रॉपर्टी जी आहे ती देखील काय करावं लागते, वापरावी लागते, यूज करावं लागते. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट. जर पार्टनर्समधील जर कोणी इन्सॉल्वंट म्हणून जर डिक्लेअर केला गेला असेल, देन हिज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. की त्या ठिकाणी एखादा पार्टनर जर इन्सॉल्वंट झालं तर त्याची जी लायबिलिटी आहे ती सॉल्वंट पार्टनरला काय करावं लागते, पे करावं लागते. आता इन्सॉल्वंट आता एखादा जर पार्टनर काय झाला, डिक्लेअर केला गेला इनसॉल्वंट म्हणून. इफ एनी वन ऑफ पार्टनर इज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट और इनसॉल्वंट, जर एखादा पार्टनर डिक्लेअर केला गेला इनसॉल्वंट म्हणून, देन हिज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय दी सॉल्वंट पार्टनर. जर एखादा पार्टनर इनसॉल्वंट म्हणून जर डिक्लेअर केला गेला तर त्याची जी लायबिलिटी असेल ती सॉल्वंट पार्टनरला काय करावं लागते, पे करावं लागते. तर अशा प्रकारे पार्टनर्समधील जी लायबिलिटी आहे ही कशी असते, पार्टनर्समध्ये रिलेशन असेल ते कशा प्रकारे असेल, त्या ठिकाणी जॉईंट अँड सेव्हरल या प्रकारे पार्टनर्समधील काय असेल, रिलेशन असेल, हे आपण लक्षात घेतोय. त्यानंतर नेक्स्ट फीचर की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन म्हणूयात. रजिस्ट्रेशन म्हणजे काय की नोंदणी. की रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे काय आहे, कंपल्सरी आहे, सक्तीचा आहे. विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं काय कंपल्सरी आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. आणि हे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे काय करण्यात आलेलं आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे काय आहे, वैकल्पिक आहे, ऑप्शनल आहे. परंतु इट मीन्स अ फर्म मे बी किंवा इट मीन्स अ फर्म मे और मे नॉट बी रजिस्टर्ड. की त्या ठिकाणी फर्म रजिस्टर करावी की नाही या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये वैकल्पिक या प्रकारे काय आहे, मुभा देण्यात आलेली आहे कंपनी किंवा पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म merely certifies its existence and it is a process of entering the name of partnership firm in the register of registrar. एक प्रकारची प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन, एक प्रकारची प्रोसेस आहे की रजिस्ट्रार म्हणजे निबंधकाच्या कार्यालयामध्ये पार्टनरशिप फर्मची नोंद करावी, पार्टनरशिप फर्मचं नाव त्या ठिकाणी नमूद करावं, या प्रकारची प्रोसेस की जिला म्हणायचं रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज अ प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. रजिस्ट्रारच्या रजिस्टरमध्ये नोंद व्हावी पार्टनरशिप फर्मची म्हणून करिता या पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन हे ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी करण्यात आलं आहे, परंतु दिस इज ऑप्शनल अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932. पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे हे रजिस्ट्रेशन काय आहे, ऑप्शनल आहे. मात्र इंडियन किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र काय केलं आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्राने कंपल्सरी करून ठेवलं आहे. काय कधीपासून कंपल्सरी करून ठेवलं आहे की फ्रॉम 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन काय केलं गेलं आहे, कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. 7th नंबर आपण फीचर जर बघितलं की ज्यामध्ये आपल्याला जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट.
त्या ठिकाणी जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट की पार्टनरशिप फर्ममध्ये जी ओनरशिप आहे किंवा जे व्यवस्थापन आहे, मालकी आणि व्यवस्थापन जे आहे ते आपण कशाप्रकारे असतं ते लक्षात घेतोय. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर. ईच पार्टनर इज अ जॉईंट ओनर. प्रत्येक पार्टनर हा काय असतो, संयुक्तरित्या त्या ठिकाणी मालक म्हणून ओळखला जातो. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. पार्टनरशिप फर्मची जी प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक पार्टनर हा त्या ठिकाणी जॉईंट ओनर म्हणून ओळखला जातो. सो नो पार्टनर कॅन बी यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. की त्या ठिकाणी म्हणून कुठलाही पार्टनर त्या ठिकाणी स्वतःच्या वैयक्तिक वापराकरिता त्या पार्टनरशिप फर्मची प्रॉपर्टी वापरू शकत नाही. नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूजकरिता स्वतःच्या वैयक्तिक वापराकरिता या प्रकारची पार्टनरशिप फर्मची प्रॉपर्टी यूज केली जाऊ शकत नाही किंवा यूज केली जात नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स. प्रत्येक पार्टनरला, प्रत्येक भागीदाराचा राईट अधिकार कसा असतो, समान असतो. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग दी फर्म. फर्म मॅनेजिंग करताना प्रत्येक पार्टनरचा अधिकार जो काय असेल हा कसा असतो, समान असतो. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल. आणि सर्व पार्टनर्स हे कसं असतात, संयुक्तरित्या जॉईंटली रिस्पॉन्सिबल असतात. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. आणि फर्मचं जे काय मॅनेजमेंट असेल त्याकरिता सर्व पार्टनर्स कसे असतात, जॉईंटली रिस्पॉन्सिबल असतात, जबाबदार असतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. नेक्स्ट फीचर जर आपण अभ्यासलं की प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट. प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट या ठिकाणी ईच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज. प्रत्येक पार्टनर दोन बाजूनी किंवा दोन पद्धतीने या ठिकाणी काम करतो. ईच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज जस्ट लाईक अ प्रिन्सिपल अँड एजंट. ठीक आहे. अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म. आणि पार्टनरशिप फर्ममध्ये ॲज अ प्रिन्सिपल म्हणून केव्हा काम करतो, अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स. आउटसाइडर्सकरिता पार्टनर काय म्हणून काम करतो, आउटसाइडर्सकरिता पार्टनर प्रिन्सिपल किंवा मुख्य मालक किंवा मेन ओनर म्हणून काम करतो. अँड विथ अदर पार्टनर्स. आणि इतर पार्टनर्सकरिता ही ॲक्ट्स ॲज ॲन एजंट. आणि इतर पार्टनर्सकरिता तो काय करतो, एजंट म्हणून काम करतो. म्हणजे पार्टनर मेकिंग अ डबल रोल. पार्टनर्स त्या ठिकाणी दोन भूमिका बजावतो, ॲज अ प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल फॉर आउटसाइडर्स अँड एजंट फॉर अदर पार्टनर्स. या प्रकारे पार्टनर्सला दुहेरी भूमिका या ठिकाणी बजावी लागते. आणि लास्ट फीचर जर आपण अभ्यासलं, डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे विसर्जन, की ज्यामध्ये अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन दी पार्टनर्स. पार्टनर्सच्या ॲग्रीमेंटप्रमाणे पार्टनरशिप फर्म काय केली जाऊ शकते, डिझॉल्व केली जाऊ शकते, विसर्जित केली जाऊ शकते. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज दी फर्म. पार्टनरला जर वाटतं की पार्टनरशिप क्लोज करावी, ही कॅन डिझॉल्व दी फर्म. आणि ते मग पार्टनरशिप फर्म काय करू शकतात, डिझॉल्व करू शकतात बाय गिव्हिंग 14 days नोटीस. मग 14 दिवसांची नोटीस देऊन पार्टनरशिप फर्म काय केली जाते, डिझॉल्व केली जाते. दी फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व. आणि फर्म डिझॉल्व केली जाऊ शकते इफ अ पार्टनर डाईज ऑर रिटायर्स. जर पार्टनरचा मृत्यू झाला किंवा एखाद्या पार्टनर जर पार्टनरशिप फर्ममध्ये रिटायर झाला, बिकम इन्सॉल्वंट, किंवा एखादा पार्टनर जर त्या ठिकाणी इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला, किंवा ऑर इनसेन, जर एखादा पार्टनर मनोरुग्ण जर झाला, तर अशा वेगवेगळ्या कारणांनी पार्टनरशिप फर्म काय केली जाते, डिझॉल्व केलं जाते. पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप या प्रकारे आपण जर लक्षात घेतलं तर या सर्व कारणांनी पार्टनरशिप काय होते, डिझॉल्व होते. कुठल्या कारणांनी, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर अँड इन सिच्युएशन ऑफ इन्सेन. या सर्व कारणांनी पार्टनरशिप काय केलं जाते, डिझॉल्व केली जाते. हे आपण सर्व फीचर्स या पार्टनरशिप फर्मचे अभ्यासलेले आहेत. जसे की त्यामध्ये ॲग्रीमेंट, नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटी, रजिस्ट्रेशन, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट अँड डिझोल्युशन. Those are the different types of features we learn in this video. I think all the students understanding the proper features of पार्टनरशिप फर्म. मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांना पार्टनरशिप फर्मची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते या ठिकाणी समजले असतील. आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या ज्या नोट्स आहेत, मी ज्या कदाचित तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील, या बुकच्या माध्यमातून किंवा स्क्रीनशॉटच्या माध्यमातून या नोट्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचे आहेत, नोंदवायचे आहेत, की ज्या माध्यमातून तुम्हाला या नोट्स तुम्हाला स्वतःच्या वहीमध्ये कंपल्सरी लिहायच्या आहेतच आहेत, सोबत त्या समजावून घेऊन लिहायच्या आहेत. हे ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. व्हिडिओ फर्स्ट टू लास्ट बघितल्यानंतर थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पार्टनरशिप डीड. ओके, तोपर्यंत